हॅलो स्टुडंट्स, आता मागच्या याला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बघितलेलं, रिॲक्शन विथ ॲसिड्स अँड द बेस हे देखील आपण बघितलेलं आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय. रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. बायकार्बोनेट. मी डायरेक्ट एक एक्झाम्पल घेते. तुम्हाला कार्बोनेट बायकार्बोनेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डायरेक्ट बायकार्बोनेट मीन्स यू नो दॅट बेकिंग सोडा. कार्बोनेट मीन्स वॉशिंग सोडा, तुम्हाला माहिती आहे. एक एक्झाम्पल आहे कार्बोनेटचं, ते वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा. आता समजा एखादा ॲसिडची रिॲक्शन जेव्हा कार्बोनेट बरोबर होते किंवा बायकार्बोनेट बरोबर होते तेव्हा ॲक्च्युली काय तयार होतं. तर एक एक्झाम्पल घेते. सपोज सोडियम कार्बोनेट आहे. इट इज अ रिॲक्ट विथ एन हायड्रोक्लोरिक ॲसिड टू फॉर्म सॉल्ट लाईक सोडियम क्लोराईड, carbon dioxide gas and water. मीन्स एक गोष्ट लक्षात, कुठल्याही कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबर जेव्हा ॲसिडची रिॲक्शन होते तेव्हा एक गॅस इव्हॉल्व होतो ज्याला म्हटलं तर कार्बन डायऑक्साईड आहे. आता हा गॅस कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व झालाय का नाही ही जर आपल्याला टेस्ट करायची असेल तर आपण टेस्ट करू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लाईम वॉटर, ज्याला आपण चुन्याची निवडी असं म्हणतो. तर चुन्याची निवडी असते, एकदम क्लिअर सोल्युशन असतं. आपण प्रत्यक्षात हा एक्सपेरिमेंट एकदा करून बघणार आहोत. सपोज आय कॅन टेक द कॅल्शियम, दॅट इज अ लाईम वॉटर, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं म्हणता येतं. आणि हा जो गॅस तयार झालेला आहे तो गॅस कार्बन डायऑक्साईड जो हा गॅस तयार झाला त्याच्यामधून पास केला तर इट कॅन बी रिॲक्ट विथ अन कॅल्शियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म द कॅल्शियम कार्बोनेट अँड वॉटर. आता हा जो कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला जो म्हणतात ज्याला तुम्ही चुना असं म्हणता अँड विच इज अ व्हाईट इन कलर, मग याच्यामध्ये जर मीन्स दी सोल्युशन बिकम अ मिल्की. हे सोल्युशन कसं तयार होतं, मिल्की तयार होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती चुना आपण जो म्हणतो तो कॅल्शियम कार्बोनेट. आलं लक्षात. मीन्स एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबर जेव्हा एखाद्या ह्याची ॲसिडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा एकच गॅस इव्हॉल्व होतो, त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड गॅस. आणि हा कार्बन डायऑक्साईडच गॅस इव्हॉल्व झालाय का नाही जर आपल्याला टेस्ट करायचा असेल तर इव्हॉल्व झालेला कार्बन डायऑक्साईड गॅस जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून आपण जेव्हा पास करतो तेव्हा त्याची रिॲक्शन होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो, ज्याला आपण चुन्याची निवडी असं म्हणतो, चुना असं म्हणतो. बरोबर आहे. तर इट टर्न्स टू द मिल्की अँड द वॉटर मोलिक्युल विल बी द फॉर्म्स. आलं लक्षात. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे सॉल्ट्स तयार होतात, तर सॉल्ट्स कसे तयार होतात तर मी मागच्याच तुम्हाला न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये म्हटलं तर वेन द ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ अँड बेस टू फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर. बरोबर आहे. आता ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ अँड बेस टू फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर. बरोबर आहे. पण जे सॉल्ट तयार होतं त्याचे वेगळ्या टाईपचे सॉल्ट, म्हणजे काही जे सॉल्ट तयार होतात ते ॲसिडिक असतात, काही बेसिक असतात, तर काही न्यूट्रल्स असतात. आता हे जे टाईप ऑफ द सॉल्ट्स ॲसिड, बेसिक, न्यूट्रल का आहेत ते आपण बघूया. हे जरा पुसते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. टाईप ऑफ द सॉल्ट्स. Suppose when the strong acid react with a strong base, तर तुम्हाला माहिती आहे सॉल्ट तयार होतो. बरोबर आहे. जेव्हा दोन्ही ऍसिड आणि बेस हे बोथ आर द स्ट्रॉंग, then the salt will be the forms which is a neutral.
ते कसं असतं न्यूट्रल, कारण त्याचा पीएच जो असतो विच इज इक्वल टू 7. देअरफॉर सोल्युशन ऑफ द सॉल्ट इज अ न्यूट्रल, कारण याचा पीएच असणार आहे 7. पीएच किती असणार आहे 7. दॅट्स वाय इट इज अ न्यूट्रल. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे. वेन द सोडियम हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट विथ एन सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम क्लोराईड. बरोबर आहे. मग हा जो सॉल्ट आहे तो कसा आहे न्यूट्रल, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसची जेव्हा रिएक्शन होते आणि त्याचा जो सॉल्ट तयार होतो त्याचा पीएच किती असतो 7 असतो. दॅट्स वाय इट इज अ न्यूट्रल सॉल्ट. बरोबर आहे. सेकंड, सपोज ॲसिड इज अ स्ट्रॉंग ॲसिड बस बेस इज अ वीक बेस असेल. बेस कसं असेल वीक असेल. तो जेव्हा तो सॉल्ट तयार होतो तो कसा असणार आहे, कारण ॲसिड स्ट्रॉंग आहे त्यामुळे जे सॉल्ट तयार होतो विच इज ॲसिडिक इन नेचर, आणि ह्याचा जो पीएच आहे विच इज अ लेस दॅन 7. त्याचा पीएच किती असतो 7पेक्षा कमी असतो. दॅट्स वाय इट इज अ ॲसिडिक इन नेचर. आलं लक्षात. आता एक याचं एक्झाम्पल देखील आपण म्हणू शकतो. अमोनियम नायट्रेट आहे, मीन्स नायट्रिक ॲसिड कॅन बी रिॲक्ट विथ एन अमोनियम हायड्रॉक्साईड. एक एक्झाम्पल घेते मी लक्षात येईल. दॅट इज नायट्रिक ॲसिड HNO3 इज रिॲक्ट विथ एन अमोनियम हायड्रॉक्साईड विच इज अ वीक बेस टू फॉर्म द सोडियम अमोनियम नायट्रेट जो फॉर्म होतो which is a acidic in nature. थर्ड, जे ॲसिड आहे तो वीक ॲसिड असतो आणि जो स्ट्रॉंग बेस असेल तर जे सॉल्ट तयार होतं ते कसं असतं बेसिक इन नेचर. का, कारण बेस कसा आहे स्ट्रॉंग आहे आणि ह्याचा जो पीएच आहे विच इज ग्रेटर दॅन 7. विच इज ग्रेटर दॅन 7 मीन्स विच इज अ बेसिक इन नेचर असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि जर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज ॲसिटिक ॲसिड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड, स्ट्रॉंग बेस आहे. तर सोडियम ॲसिटेट जे तयार होतं हा जो सॉल्ट आहे विच इज अ बेसिक इन नेचर. आलं लक्षात. आणि त्याचा पीएच इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे जे सॉल्टचे टाईप आहेत 3 प्रकारचे सॉल्ट असतात, न्यूट्रल, ॲसिडिक आणि बेसिक आहेत. असे बरेचसे सॉल्ट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण म्हटलं पोटॅशियम क्लोराईड हा पण न्यूट्रल सॉल्ट आहे. खाली बघा तुमच्या याखाली एक प्रश्न आहे, फॉलोइंग आर द 3 टाईप बेसिक, ॲसिडिक और न्यूट्रल. आता सोडियम सल्फेट जो आहे हा न्यूट्रल आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियम क्लोराईड हा पण न्यूट्रल आहे. अमोनियम नायट्रेट हा जो ॲसिडिक आहे. अमोनियम कार्बोनेट हा बेसिक इन नेचर आहे. सोडियम ॲसिटेट हा पण बेसिक इन नेचर आहे. सोडियम क्लोराईड आता मी सांगितलं विच इज अ न्यूट्रल इन नेचर. म्हणजे सॉल्ट हे 3 प्रकारचे आहे. आलं लक्षात. आता खाली तुमच्यामध्ये पेज नंबर 68 वर कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट आहे. आता याच्यामध्ये पहिली कार्बोनेट सॉल्ट किंवा मेटल आहे तर त्याची रिॲक्शन ॲसिड बरोबर आहे आणि नंतर बायकार्बोनेटची रिॲक्शन ॲसिड बरोबर आहे. आता पहिला आपण कार्बोनेटची बघूया. हे समजलं तुम्हाला. ओके, आता आपण पुढचं बघतोय. कार्बोनेटच्या आता वेगवेगळे रिॲक्शन आहेत. वेन द सोडियम कार्बोनेट रिॲक्ट विथ अन हायड्रोक्लोरिक ॲसिड, मगाशीच मी तुम्हाला
रिॲक्शन मी सांगितली होती. आता पुढची घेऊया. सोडियम कार्बोनेट रिॲक्ट विथ हायड्रो, मी सगळ्याच रिॲक्शन देते. सोडियम कार्बोनेट react with an hydrochloric acid to forms sodium chloride plus carbon dioxide plus water. आता सोडियम 2 आहेत. ओके, रिएक्शन बॅलन्स झालेली आहे. म्हणजे कुठल्याही कार्बोनेट बरोबर जेव्हा ऍसिडची रिॲक्शन होते ते एक गोष्ट लक्षात घ्यायची, कार्बन डायऑक्साईड गॅस हा इव्हॉल्व्ह होतोच 100%. कुठलंही कार्बोनेट असू दे, हे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. दुसरी रिॲक्शन आहे सोडियम कार्बोनेट रिॲक्ट विथ अन सल्फ्युरिक ऍसिड. सोडियम कार्बोनेट रिॲक्ट विथ अन सल्फ्युरिक ऍसिड. To form the sodium sulfate. Plus water. सेकंड आहे कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्ट विथ अन नायट्रिक ऍसिड. Calcium carbonate CaCO3 react with a nitric acid HNO3 to form calcium nitrate plus carbon dioxide gas plus water. बाकीचं तुम्ही ॲक्वस हे ते सगळं लिहा. हे सॉलिड आहे, हे ॲक्वस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, सॉलिड ॲक्वस गॅस आणि हे लिक्विड. मी आता लिहिताना सगळं डिटेल लिहित नाहीये, पण तुम्ही लिहिताना मात्र सगळं डिटेल लिहायचं आहे. ओके, त्यानंतर पोटॅशियम कार्बोनेट रिॲक्ट विथ अँड सल्फ्युरिक ॲसिड K2CO3. पोटॅशियम सल्फेट K2SO4 प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस प्लस वॉटर. हे झालं कार्बोनेट बरोबर. आता जर बाय कार्बोनेट बरोबर रिएक्शन होत असेल तर सपोज सोडियम बाय कार्बोनेट. आता फरक काय बघा, बाय कार्बोनेट NHCO3 when it can be react with an hydrochloric acid to form sodium chloride plus carbon dioxide plus water. Also potassium bicarbonate react with a nitric acid HNO3, potassium nitrate K2NO, potassium nitrate K2NO3 KNO3 plus carbon dioxide gas plus water. गॅस असल्यामुळे वर ॲरो दाखवायचे मी राहिला, तुम्ही लक्षात ठेवा. तर तो गॅस जागेवर थांबत नाही. त्याचप्रमाणे सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 when it can be react with an acetic acid CH3COOH, ज्याला आपण व्हिनेगर असं म्हणतो, तुमच्या घरी वापरत असा, टू फॉर्म द सोडियम ॲसिटेट plus carbon dioxide gas plus water.
आलं लक्षात? वाटल्यास एकदा पुन्हा बघून घ्या. आता मी सॉलिड, लिक्विड, ॲक्वस ते लिहिलं नाही, मात्र तुम्ही लिहायचं आहे सगळ्यांनी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे कार्बोनेट असू दे किंवा बायकार्बोनेट असू दे, जेव्हा ॲसिड बरोबर त्याची रिॲक्शन होते ते 100% कार्बन डायऑक्साईड गॅस हा इव्हॉल्व होणार. त्यामुळे रिॲक्शन जरी लिहायला आली कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट, ते डोक्यात फिक्स कायमचं ठेवायचं आहे, कार्बोनेट बरोबर होते किंवा बायकार्बोनेट होते, तर एक कार्बन डायऑक्साईड गॅस हा इव्हॉल्व होणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना? थँक्यू.